आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप. परंतु मित्रांनो, सध्याचं जे काही धावपळीचं जीवन आहे, त्याचबरोबर बदललेली जीवनशैली आणि संध्याकाळी जास्त वेळ जागण्याचा जो काही हॅबिट आहे, त्याच्यामुळे झोपेचं प्रमाण सरासरी कमी झालेलं आहे. आणि हे प्रमाण 6 तासापेक्षा कमी असेल, तर नक्कीच तुम्ही खतरनाक रोगांना आमंत्रण देत आहात. जर तुमची झोप ही 6 तासापेक्षा कमी असेल, तर तुम्ही डायबिटीज म्हणजेच मधुमेहाला आमंत्रण देत आहात. 40 ते 50% डायबिटीज होण्याचे चान्सेस झोप कमी घेतल्यामुळे वाढत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, हार्ट अटॅकचे चान्सेस देखील झोप कमी घेतल्यास जवळपास 48% वाढतात. झोप कमी घेतल्यामुळे तुमच्या हृदयावरती ताण येतो. त्याचबरोबर तुमच्या रक्तामध्ये डायजेशन न झाल्यामुळे चरबीचं प्रमाण वाढतं. वाढलेलं प्रमाण रक्तामध्ये दिसतं आणि हे जड झालेलं रक्त हृदयाला पंप करावं लागतं. त्यामुळे देखील तुमच्या हृदयाचं आरोग्य बिघडतं. त्याचबरोबर अल्झायमरचा त्रास देखील तुमचा चालू होतो कमी झोप घेतल्यामुळे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमची डायजेशन प्रक्रिया बिघडते आणि डायजेशन प्रक्रिया बिघडल्यानंतरच इतर आजारांना आमंत्रण भेटतं. म्हणजेच तुम्ही झोपल्याच्या नंतर तुमची डायजेशन प्रक्रिया काम करते आणि डायजेशन झाल्याच्या नंतरची डायजेशन प्रक्रिया थोडा आराम देखील करत असते. परंतु झोप कमी घेतल्यामुळे या प्रक्रियेवरती ताण येतो. सारखं अपचन झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिकची निर्मिती जास्त होते आणि हे जास्तीचं टॉक्सिन तुमच्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, लिव्हर, हार्ट या सर्वच टार्गेटेड ऑर्गन्सला परिणाम करतं. स्ट्रोक, हार्ट अटॅक, डायबिटीज, अल्झायमर, स्मृतिभ्रंश अशा पद्धतीच्या जबरदस्त आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे झोप ही शरीर रिसायकल होण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नॅचरल शरीर रिसायकल होत असतं. झोप घेतल्यामुळे तुमच्या जे काही पेशींचं तुमच्या शरीरामध्ये जे काही डॅमेज झाले असतं, ते डॅमेज भरून काढण्याचा कालावधी म्हणजे झोप होय. तसं पाहता नॅचरली 8 तास किंवा 8 तासापेक्षा जास्त झोप ही शरीराला गरजेची आहे. परंतु किमान 8 तास तरी झोप ही शरीरासाठी आवश्यक आहे.